500 किलोमीटरच्या, कारण जास्त दिवस मी चालवली नाही त्यामुळे माहीत नाही बघा. 511 किलोमीटर झालेत. जास्त करून कीर्तीच चालवते गाडी रोजच्या रोज, कामाला वगैरे घेऊन जाते, त्यामुळे आज खूप दिवसांनी मी बघितले. 511 किलोमीटर पूर्ण झालेत. पेट्रोल पण एमटीवर दाखवतं आहे. ठीक आहे, ही ब्लिंक करते म्हणजे अजून 15 ते 20-25 किलोमीटर अजून चालेली. तर फायनल 100 आलो. खोलल्यावर आपला इकडे पेट्रोलचे टाके आहे आणि आतमध्ये इंजिन आहेत. गाडीचं ऑइल चेंज होतं आहे हे. नमस्कार मित्रांनो, मी यश राऊत तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला. 2026चा आपला हा पहिला व्लॉग असणार आहे आणि व्लॉग असा आहे की गाडीला येऊन 1 महिन्याच्या वर गेला आहे आणि 500 किलोमीटरसुद्धा पूर्ण झालेत. तर पहिली सर्व्हिसिंग करण्यासाठी आज नेतो आहे तिला मी. तर व्लॉग तोच असणार आहे. बघूया आपण सर्व्हिसिंगमध्ये. आता रॉयल एनफिल्डचं तर मला माहितीच झालं आहे सगळं सर्व्हिसिंगबद्दल. आता ह्याच्या सर्व्हिसिंगचं पण बघूया. फर्स्ट सर्व्हिस आहे तर काय काय म्हणजे काय पार्ट्स आहेत आणि कितीला काय काय येतं ते खर्च बघूया आपण, ते पण तुम्हाला सांगेन. तर आधी इकडनं पटपट निघूया आणि सर्व्हिस सेंटरला भेटतो तुम्हाला. तर गाईज आलो आहे आपण सर्व्हिस सेंटरला. इकडे जो ओव्हरहायचा हायवे ना, तिकडनं सिग्नलवरनं राईट मारल्यावर लेफ्ट मारल्यावर आपला गोरेगावचा सर्व्हिस सेंटर आहे. पहिली सर्व्हिसिंग आपण तिकडेच करतो आहे आणि मगाशी दाखवलं नाही तुम्हाला मी. गाडी ऑलरेडी सर्व्हिसिंग मागतेच आहे. इकडे सर्व्हिसिंगचा साईन पण येतो आहे बघा, ब्लिंक होतो आहे. सर्व्हिसिंग ऑलरेडी सर्व्हिसिंगचा साईन आहे. 100 आलो. रिसिप्ट घेतले आहे. आपलं फर्स्ट सर्व्हिसिंगचे काहीतरी 750पर्यंत जात आहेत. आणि हा जो पार्ट आहे, हा जो लॉक आहे ना, तो तुटलेला. तर मला तो 10-15 दिवसांनी समजलेला तो तुटला आहे की, म्हणून मी त्यांच्याकडे येऊन त्या पार्टसाठी सांगितलं की असं असं आहे. तर ते त्यांच्याकडनं ते चेंज करून देणार. बाकी बघूया आता. फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये ऑइल वगैरे ते चेंज करणार बोललेत, ब्रेकिंग ऑइल वगैरे सगळं. बघूया आता किती वेळ लागतो ते. उभं राहूया आपण. हे बघू शकता आपली गाडी सर्व्हिसिंगला घेतली आहे. तर ऑइल वगैरे आपल्यासमोरच चेंज करावं सांगितलं आहे. नाही बोललं तरी पण 2-3 तास जाणार बोलत आहेत. तो फ्रंटचा पार्ट ओपन होणार आहे आणि त्याच्या पुढचं जेवढं पण त्याचं सगळं जेवढं पण जो पुढचा पार्ट आहे तो ओपन होणार आणि तो चेंज केला जाणार आहे. बाकी सगळे इकडे ऑइल वगैरे चेंज होतो आहे, ऑइल फिल्टर वगैरे. गाडीचं ऑइल चेंज होतं आहे आता. 500 किलोमीटरवर फर्स्ट सर्व्हिसमध्ये ऑइल चेंज झालं आहे. ऑइल आहे, ब्रेक ऑइल आहे का? ब्रेक ऑइल आहे, गिअर ऑइल.
स्विच खोलल्यावर आपलं इकडे पेट्रोलचे टाके आहे आणि आतमध्ये इंजिन आहे. तो जुना पार्ट काढून नवीन पार्ट लावण्यात येतो आणि ही गाडी आपली ओपन आहे. हा जो फ्रंटचा भाग आहे, हा जो हे दिसतो आहे, हा लॉक एका साईडने तुटलेला त्या गाडीचा, त्यामुळे पूर्ण हा एवढा पार्ट चेंज करावा लागणार आहे. आणि ह्यासाठी मी 15 ते 20-25 दिवस आधीच सांगितलेलं त्या पार्टबद्दल. तर फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये आपल्याला चेंज करून देणार बोललेले. तर हाच तो पार्ट आहे. सर्व्हिसिंग होऊन गाडी वॉशिंगला गेली आहे. तर गाडी धुवून मस्त बाहेर आली आहे, एकदम चमकते. खरं तर फर्स्ट सर्व्हिसिंगमुळेच मी गाडी धुतली नव्हती. बोललो फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये जे काय ते धुवून वगैरे वॉश करूनच घेईन. त्यामुळे दोन संडे आधी गाडी धुतलेली, ती डायरेक्ट आता सर्व्हिसिंगला टाकल्यावरच धुवून आली आहे गाडी. तुम्हाला थोड्या वेळ सांगतो मी काय काय फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये काय काय झालं आहे ते. 3 लिटर अंदर 3 लिटर. तर आपली फर्स्ट सर्व्हिसिंग झाली आहे आणि फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये आपला ऑइल चेंज झाला आहे, गेअर चेंज झाला आहे, परत जो आपल्याला पार्ट वगैरे हवा होता
जो तुटलेला तो चेंज करून दिला आहे. अजून सीट वगैरे काढून आतमध्ये प्रेशर वगैरे सगळं धूळ वगैरे होती ती प्रेशर वगैरे काढून ब्रेक वगैरे क्लीन केले. ब्रेक दोन्ही पण पुढचे टायर मागचा टायरचा खोललेला पूर्ण तो चेंज केला आहे. आणि बस फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये एवढंच काम झालं आहे. आणि पहिल्या सर्व्हिसिंगचे 720 रुपये काहीतरी टोटल बिल झालं आहे आपलं. त्यात ऑइलच फक्त काय 300-350चं ऑइल आहे. बाकी छोटे मोठे गोष्टीचे काय फर्स्ट फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये लेबर चार्जेस वगैरे नसतात म्हणून थोडे कमीच झालेत. ठीक आहे. बाकी गाडी बघू आता सेकंड थर्ड सर्व्हिसिंगमध्ये पण बघू. बाकी पूर्ण व्हिडिओ तर बघितलाच असाल तुम्ही. तुम्ही पण कोण गाडी घ्यायचा विचार करत असणार झूम 125 तर घ्या. मला तरी बेस्ट गाडी वाटली आहे आत्तापर्यंत. स्कूटीमध्ये वगैरे चांगली आहे गाडी, चालवायला वगैरे पण एक नंबर आहे. तर असेच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पण बाय. बघा सगळे सॅटर्डे तर कामावरनं जाऊन वगैरे येऊन शेकोटी करत बसल्यात. शेकोटी खरं तर थंडीसाठी नाही करत ही लोक, मच्छर जास्त आहेत म्हणून बसलेत. हा व्लॉग काढतात. अरे मोठी लोक आयफोनवाली, आयफोन तर दाखवा तुमचा. एक मिनिट. हे बघा आयफोन घेतलाय बाईने 17 प्रो. हां प्रो नाही आहे. सॉरी काय 17 घेतलाय. 17 प्रो नाही आहे. म्हणजे 17 प्रो मध्ये फक्त ऑरेंज कलरच आहे. प्रो मॅक्स येतो ना ऑरेंज. प्लॅस्टिक टाकलाय कोणीतरी. मामा कुठे आहे? मला बोललेला जाऊया संध्याकाळी जूला वगैरे. त्यांना